रक्षक दूरवरती आहेत, परंतु दूरवरतून अंतर कापलंय, चेंडूपर्यंत पोहोचलेत. तोपर्यंत आपण पाहतोय इथं देखील धावबादची संधी आणि संघ आपण पाहतोय ऑल आउट झालाय. ऑल आउट झालाय संघ. पहिला डाव मैदानामध्ये संपेल आणि पहिल्या डावाच्या अखेरीस धावफलकावरची धावा 31 धावा नोंदवल्या गेल्या तर विजयासाठी 32 धावफलकावरती 32 धावा नोंदवल्या गेल्या तर विजयासाठी 33 धावांचे लक्ष राहणार आहे. या स्पर्धेमधील पहिला संघ आपण पाहतोय अगदी ऑल आउट झाला. या स्पर्धेमध्ये आपण विकेट हॅट्रिक देखील पाहिली आहे. या स्पर्धेमध्ये आपण एक अर्धशतक देखील पाहिलंय आणि या स्पर्धेमध्ये ऑल आउट होणारा संघ देखील आपण पाहिला. या स्पर्धेची असणारी ही वैशिष्ट्य आहे. पहिला डाव मैदानामध्ये संपलाय आणि पहिल्या डावाच्या अखेरीस धावफलकावरती 32 धावा नोंदवल्या गेल्यात. परंतु थोडासा नक्कीच नाराज असणार आहे संघ. परंतु एकदा जिंकल्याने कोणी सिकंदर आणि एकदा हरल्याने कोणी फकीर देखील होत नाहीये, याची देखील नोंद घेणं खूप महत्वाचं आहे. हारजीत तर हा खेळाचा भाग आहे. हारजीत तर हा खेळाचा भाग आहे. आपण प्रयत्नच नाही करणार. 33 धावांचं लक्ष, 33 रन्स बनवायचे आहेत. 24 चेंडू असणार आहे. अगदी फायटिंग स्कोर उभा राहिला नाहीये, परंतु अगदी लढण्यासारखा स्कोर आहे की तुम्ही इथून देखील कमबॅक करू शकता. आणि यानंतर आपण टॉस करतोय. एका दिशेने संघ असणार आहे गुंड्या स्पोर्ट एनवाडी, तर दुसऱ्या दिशेने स्वर फायटर. या दोन संघामध्ये महत्वाचा सामना. दोन्ही संघातील संघनायकांना विनंती आहे टॉस करण्यासाठी आपण यायचं आहे. एका दिशेने गुंड्या स्पोर्ट एनवाडी, दुसऱ्या दिशेने स्वर फायटर्स. दोन तगड्या ताकदवर संघामध्ये आजच्या दिवसातील तिसरा सामना आपण पाहणार आहोत थोड्याच वेळामध्ये. जाऊया मैदानामध्ये. सलामीचे दोन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. परशुराम आणि विजयची जोडी जी मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे. 33 धावा बनवायच्या आहेत, परंतु कौतुक करेल मी ठाणोबा विठलाय ठाणेवाडी संघाचं आणि त्यांच्या विशेषतः संघ मालकाचं. संघ पराभूत होतोय त्यांना माहिती आहे बाबासाहेब आलेकर साहेबांना, परंतु क्रिकेटची आवड आणि तेच आयकॉन आणि तेच चॉईस खेळाडू या संघामध्ये आपण कायम पाहिलेत. आणि आलेकर साहेबांचं खासियत जर पाहिलं ना मित्रांनो, संघ पराभूत होऊ विजेता होऊ, आयकॉन बदलणारा नाहीये. आणि कोणत्याच खेळाडूला तू मॅच घालवली असं देखील कधी बोलणारा नाहीये. असं मोठं मन, असा संघमालक जर तुमच्यामध्ये जर असेल ना, तर खेळाडूंना एक नवीन ऊर्जा, एक नवीन प्रेरणा त्या ठिकाणी भेटत असते. तर जाऊया मैदानामध्ये. सलामीचे दोन फलंदाज दाखल झालेत. एका दिशेने परशुराम, दुसऱ्या दिशेने विजय. हे दोन फलंदाज मैदानामध्ये सलामी करण्यासाठी उतरलेत. तर गोलंदाजी करताना आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती अक्षय. हे 6 बॉल महत्वाचे असणार आहे. पॉवर प्लेचं षटक आहे. हे 6 बॉल महत्वाचे असणार आहे. पॉवर प्लेचं षटक आहे. या षटकामध्ये जर ठाणेवाडी संघाने जर धावा रोखल्या, विकेट जर भेटला, तर मॅचला सुरुवात होऊ शकते, गेम ऑन होऊ शकतो. कारण की धावा कमी आहे आणि आता चुकी सुधारावी लागणार आहे. एक एक धाव वाचवावी लागणार आहे. आणि आता एक धावेला काय महत्व असतं ना, ते आपल्याला समजणार आहे या सामन्यामध्ये. कारण की महत्वाचा सामना आहे. 33 धावा बनवायच्या आहेत. षटक क्रमांक पहिल्या सुरुवात होत्या. चला आपण टॉस करतोय. एनवाडी संघ आणि स्वर फायटर संघ टॉस करण्यासाठी या. पहिलाच बॉल. इथं फटका तर फसलाय, फटका फसलाय, परंतु क्षेत्ररक्षण थोडासा दूरवरती राहिलाय. पहिलाच बॉल आपण पाहतो. पहिल्याच बॉलवरती 2 धावा आल्यात. फलंदाज त्या ठिकाणी तयार. मैदानामध्ये अगदी खोलवर टप्प्याचा बॉल, ऑन साइडला बॉल, क्षेत्ररक्षक दूरवरती असणार आहे आणि अगदी आपण पाहतो हा बॉल असणार आहे सीमारेषेच्या बाहेर. चौकार. तब्बलकावरची धावा 6 धावा नोंदवल्या गेल्यात. नाणेफेक कोण जिंकलाय? सुरा फायटर्स संघ नाणेफेक जिंकला. आपला निर्णय त्वरित कळवायचा आहे.
गोलंदाजी करण्याचा निर्णय. यस, नाणेफेक जिंकली. नाणेफेकीचा कौल गेला सौरभ फायटरच्या नावाने. संगमार्काच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य पाहायला भेटलं, कारण की टॉस जिंकला म्हणजे मॅच अर्धी तुम्ही जिंकलेली असता, कारण की जसा निर्णय तुम्हाला घ्यायचा असतो तो तुमच्या हातामध्ये असतो. ओ, इथं मैदानामध्ये पहा वेगवान बॉल, परंतु लाईन अँड लेन थोडीशी खराब आहे. डाव्या स्टँडच्या अगदी खूप बाहेर गेलाय बॉल. व्हाईट बॉलची सांगता मैदानामध्ये आली आहे. अवांतर धाव येईल आणि या अवांतर धावेच्या मदतीने धावपलकावरती 7 धावा नोंदवल्या गेल्या. धावा रोखायच्या आहेत, 33 धावा बनवायच्या आहेत. अगदी लो स्कोरिंग सामना मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटतोय. फुलटा स्वरूपाचा बॉल, जबरदस्त फटका. फक्त बॉलला दिशा दाखवली आहे आणि त्या बॉलला पुन्हा एकदा पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. 4 धाव्यांसाठी चौकार. धावा मिळणार आहेत 4. जबरदस्त फटका आणि हा देखील बॉल सरळ अगदी सीमारेषेच्या बाहेर जाणार आहे. चौकार. धावपलकामध्ये 4 धावेने भर झाली आहे आणि धावपलकावरची धावा जर आता पाहिला ना, तर धावपलकावरती 19 खराब आहे. आधीच कर्जबाजारी, त्यात घेतलं उसनं शेजारी बोलावं लागेल आता, कारण की ऑलरेडी तुमच्या धावा कमी आहे आणि तुम्ही जर असे बॉल जर मैदानामध्ये फेकताय ना, नक्कीच तुम्हाला पराभवाला मिठी मारावी लागणार आहे. पराभवाला तुम्हाला गळ्यात पाडून घ्यावं लागणार आहे. मित्रांनो, एक एक चूक आता महत्वाची आहे. ओहो, इथं मैदानामध्ये आपण पाहतोय पुन्हा एकदा ऑन साईडला खेळायचा होता. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. सिंगल धाव घेतली गेली आहे आणि या सिंगलच्या मदतीने धावपलकावरची धावा आता नोंदवल्या जातील. 21 धावा आणि पहिलं षटक आपण पाहतोय मैदानामध्ये पूर्ण झाल्या. 21 धावा नोंदवल्या गेल्या. 6 चेंडूमध्ये 21 वैयक्तिक धावा संपली नाही. मी अजून जिंकलो नाही. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज. कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवला जाणार हे देखील पाहणं महत्वाचं आहे. आता मात्र विश्वास दाखवलाय. गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. गोलंदाजी ट्रॅकवरती आलाय. गोलंदाज सचिन. 21 धावा धावपलकावरती आहेत. फील्ड तर सजवली गेली. पॉवर प्ले ओपन झाला. 38 सर्कलच्या आपण बाहेर पाहू शकतो. 5 खेळाडू. अगदी जाळं विणलं गेलं. जाळ्यामध्ये एखाद्या खेळाडूला अडकवलं जाईल का तो खेळाडू षटकार चौकार खेळेल हे देखील पाहणं महत्वाचं आहे. परंतु आता जर विचार जर केला ना मित्रांनो, हा गेम षटकार चौकारचा राहिला नाही. अगदी सिंगल डबल धावेने देखील तुम्ही यशाच्या अगदी अंतिम टप्प्यामध्ये जाऊ शकता. परंतु बॅट्समनचं माइंड काय आहे हे समोरच्या 6 बॉलवरती समजणार आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सचिन. तर स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन परशुराम. अगदी अष्टपैलू खेळाडू आहे. ऑलराऊंडर आहे. पुन्हा एकदा तयार. पहिलाच बॉल. इथं फटका तर फसला होता आणि मैदानामध्ये झेल देखील उडली होती. प्रयत्न केला होता. प्रयत्न अपयशी ठरला. एक सिंगल धावा आली आहे आणि या सिंगलच्या मदतीने धावपलकावरची धावा. कहीं पे निशाणा. मैदानामध्ये बॉल दुसऱ्या साईडला आणि तुम्हाला मोठा षटकार जर खेळायचा ऑन साईडला, बॉल ऑफ साईडचा होता, तर तुम्ही जर मिड ऑफला जरी बॅट केली असती किंवा कव्हर मध्ये जरी खेळले असते तरी बॅटला बॉल लागला असता. परंतु चुकीचा शॉट आणि त्याची सांगता आपण पाहिले डॉटची आली. निर्धाव चेंडू. फलंदाज तयार. पुन्हा एकदा. इथं मैदानामध्ये आपण पाहतोय ऑन साईडला चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. सिंगल घेतली गेली. अनिकेत माने त्या ठिकाणी आहेत आणि या सिंगलच्या मदतीने धावपलकावरच्या धावा वाढतायत. धावपलकावरती 23 धावा ज्या नोंदवल्या गेल्यात. धावपलक जर पाहिलं ना, कासवाच्या गतीनं आहे. अगदी कासवाच्या गतीचं धावपलक आहे, परंतु ते भरोशाचं आहे. अगदी सिंगल डबल धावा. धावपलकावरच्या धावा देखील वाढल्या गेल्यात. आखोऱ्या टप्प्याचा बॉल. खराब बॉल आणि त्यावरती एक सुंदर प्रहार. बॉल जाणार आहे सीमारेषेच्या प्रहार. येणार आहे दर्जेदार चौकार.
27 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. 27 रन्स ज्या स्कोर कार्ड वरती आहेत. पुन्हा एकदा आखोड्या टप्प्याचा बॉल, जबरदस्त फटका, खूप मोठा गॅप, 2 क्षेत्ररक्षकाच्या अगदी मधोमध बॉल खेळला होता, परंतु आपण पाहतोय कव्हर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी दूरवरतून अंतर कापत आला, परंतु 2 धावा त्याने वाचवल्या. 2 धावा येणार आहे फलंदाजी संघासाठी आणि या 2च्या मदतीने धावफलकावरची धावा 29 धावा ज्या नोंदवल्या गेल्यात. विजयाच्या अगदी उंबरट्यावरती जाऊन बसलाय कुंभावडे संघ जो आपल्याला दिसतोय. 29 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. पुढे सरसावत पायांचा वापर केलाय, ऑन साइडला बॉल खेळून काढला, ग्राउंड कार्पेट फटका, सिंगल. दुसऱ्या धावेसाठी या फलंदाजाचा असणार आहे नकार. आणि या सिंगल द्राक्षेने जर कमीत कमी धावा जर खर्च केल्या असत्या ना तर सामन्यामध्ये अजून देखील गंमत आली असती. सामन्यामध्ये अजून देखील थोडस संघर्ष आणि जिद्द पाहायला भेटली असती. आता समीकरण राहिलंय 3 धावेंचं आणि बॉल शिल्लक असणार आहे 12, म्हणजे 2 महत्वाची षटके असणार आहे. सामन्यामध्ये जर पाहायला गेलं तर सामना अगदी कुंभावडे संघाच्या बाजूने झुकला गेलाय, कारण की आपण पाहतोय ठाणोबा विठलाई संघ खरं तर धावा त्यांनी कमी बनवल्या आणि कमी धावा त्या ठिकाणी डिफेंड करत असताना त्यांची गोलंदाजी थोडीशी महागडी ठरली आहे. आणि फलंदाजी करत असताना शिवशंभू सुपर किंग्स कुंभावडे संघ जबरदस्त कामगिरी त्यांच्या माध्यमातून राहिली आहे. आतापर्यंत 12 चेंडूमध्ये बनवल्यात त्यांनी धावा, 30 धावा, अगदी 15च्या सरासरीने धावा बनवल्यात. आणि आता समीकरण राहिले अवघ्या 3 धावेंचं. तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आणि अमोल गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला भेटतोय. पहिलाच बॉल, जबरदस्त फटका, कव्हर मध्ये बॉल होणार आहे, सीमा रेषेच्या बाहेर. विजयाचा विजयी सवकार आणि हा सामना जिंकलाय शंभू सुपर किंग्स कुंभावडे संघाने. विजय संघाचं हार्दिक असं अभिनंदन आणि पराभूत संघाला देखील पुढील स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा.